नमस्कार, मी पत्रकार किरण माने. इंदापूर सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. कोण होणार इंदापूर विधानसभा 2024 चा आमदार या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. इंदापूर तालुक्याचं उमेदवारीचं तिसरं संभाव्य नाव प्रवीण भैया माने. मागील काही महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रवीण भैया माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार देखील केला. नंतरच्या काही दिवसांमध्ये प्रवीण भैया माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भेट आणि नंतर काही दिवसातच प्रवीण भैया माने यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये केलेली घर वापसी. त्यानंतर मागील काही दिवसापूर्वीच पुन्हा एकदा प्रवीण भैया माने यांनी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेला प्रवेश आणि हाती घेतलेली तुतारी यामुळे इंदापूर तालुक्याची होणारी दुरंगी लढत आता तिरंगी होते की काय याकडे आता इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. लोकसभेला घड्याळाबरोबर फिरलेले पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व माजी सभापती स्वनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण भैया माने यांनी तुतारीची वाट धरल्यानंतर त्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. नवे तर मलाही आमदार व्हायचं आहे असं भैयांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या कालखंडामध्ये केलेली कामे, स्वनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेशी असलेले ऋणानुबंध, गेली 10 वर्षापेक्षा जास्त सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यप्रवाहात असलेले युवा नेतृत्व, नेहमी तरुणांचे साजरे केलेले वाढदिवस, जनतेच्या सुखादुखामध्ये अडचणींना धावून जाणारे नेतृत्व म्हणून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील युवा वर्ग प्रवीण भैया माने यांच्याकडे पाहतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांचा माने कुटुंबावरील विश्वास, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून प्रवीण भैया माने यांचे वडील स्वनाई उद्योग समूहाचे संस्थापक दशरथ दादा माने यांचा दांडगा संपर्क इंदापूर तालुक्यामध्ये आहे. स्वनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जनतेच्या हाताला दिलेले काम या सर्व पार्श्वभूमीवर भैयांची देखील आमदार होण्याची इच्छा प्रबळ होताना जनतेला दिसून आली आहे. इंदापूर तालुक्यातील जनता आता कोणाच्या पाठीशी उभी राहते? जनता खरंच राज्याच्या राजकारणातील भाकर फिरवते की काय? का इंदापूर तालुक्याला जनता युवा आमदार देते की काय? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेला इंदापूर तालुक्यामध्ये उधाण आलं आहे.